हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी वृषाली तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. काल संध्याकाळी रामकथेचे पहिले सत्र झाले. 2 दिवसांच्या सलगच्या प्रवासाने आम्ही खूप थकलो होतो. त्यामुळे रात्री रूमवर येऊन सगळे झोपी गेलो आणि अवंतिका नगरीमधली ही दुसरी सकाळ खूपच छान झाली. इथे अखंड आश्रम ट्रस्टद्वारे वैदिक पाठशाळा चालवली जाते. सकाळी इथली मुले जेव्हा एका सुरात मंत्रांचे पठण करत होती तेव्हा संपूर्ण वातावरण वेदमय झाले. आणि ही सकाळ आणखीन इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आम्ही इथले चारधाम मंदिर आणि 12 ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घ्यायचे ठरवले. या सुंदर मंदिराची स्थापना अखंड आश्रम ट्रस्ट मार्फत श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज यांनी केली. नावाप्रमाणे इथे 4ही धामांचे दर्शन एकाच मंदिरात होते. हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. आत गेले की दोन्ही बाजूने छान बगीचा फुलवलेला दिसतोय आणि काही यात्रेकरू इथल्या झाडांच्या सावलीमध्ये विश्राम करताना दिसतात. या पायऱ्या चढून वर गेले की डावीकडे 12 ज्योतिर्लिंग मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. नंदी महाराजांना नमन करून मध्ये गेल्यावर 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन इथे आपल्याला घडते. मंदिराच्या मधोमध दिसतीये एक मोठी आणि सुंदर महादेवाची पिंड. सर्व प्रमुख देवस्थानांचे दर्शन एकाच मंदिरात व्हावे ही संकल्पना फारच छान आहे. आम्ही पुन्हा एकदा चारधाम मंदिरामध्ये आलो. मंदिराचे 3 भाग आहेत. पहिल्या स्टेपवर आहे द्वारकाधीश आणि श्री जगन्नाथजींचे मंदिर. दुसऱ्या स्टेपवर आहे श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग. तिसऱ्या आणि शेवटच्या स्टेपवर श्री बद्रीनाथ विराजमान आहेत. मंदिराच्या उजवीकडे ही डोंगराची प्रतिकृती बनवलेली दिसतीये. बघूया इथे काय आहे. इथे जाण्यासाठी प्रत्येकी 5 रुपये तिकीट आहे. समोरच श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला सीन इथे दिसतोय. तसेच गंगा अवतरित झाल्याचे चित्रणही केले आहे. या सिंहाच्या जबड्यातून आता आपल्याला आतमध्ये जायचंय. या गुहेत विविध कृष्णलीलांचे सजीव चित्रण केलेले आपल्याला दिसेल.
इथून बाहेर गेले की डावीकडे वैष्णवदेवी मंदिराची प्रतिकृती आहे. हा डोंगर चढताना देवीच्या विविध रूपातील मूर्ती इथे स्थापित केलेल्या तुम्हाला दिसतील. वाव, हे सगळं खूपच इंटरेस्टिंग आहे. इथे खरंच ॲक्च्युअल वैष्णवदेवीच्या मंदिरामध्ये जाण्याचा भास होतोय. वरतून बघितल्यावर या मंदिराची भव्यता आपणास जाणवेल. आणि आपण आता पोहोचलोय वैष्णव देवीच्या मंदिरामध्ये. जय माता दी. इथून हा खाली उतरण्याचा रस्ता आहे. आम्हाला स्पेशली तनिषला इथे फिरताना फारच मजा आली. हे खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्ही इथे नक्की भेट द्या. रामकथेचे सत्र आता थोड्या वेळात सुरू होईल. सो आम्ही झालरिया मठाकडे जातोय. कथा संपल्यावर आम्ही महाकालेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो. आम्ही आता इथे आलो आहोत महाकालच्या गेट मधून आतमध्ये. ॲक्च्युली आज काही दर्शन वगैरे नाही घेणार आहे, उशीर झालेला आहे. कथा 9 वाजता संपली, आता 9:45 झाले. तो म्हटलं ॲटलिस्ट जाऊन बघूयात तरी कुठून लाईन आहे, कसं आहे. तो आम्ही इथे आलेलो आहोत. हे बघा, मंदिर खूप सुंदर दिसतंय आणि इकडनं कॉरिडॉरची लाईटिंग दिसते. तर लाईटिंग बघूनच वाटतं की तिथे जायला हवं आहे. बट काल परवा 2 दिवस खूप प्रवास झाला आणि माझ्या मुलालाही थोडंसं थकवा जास्त जाणवत होता, चिडचिड होत होती त्याची. गरमी पण खूप आहे ना, सो त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस काही कुठे बाहेर गेलो नाही. आता उद्या सोमवार आहे, सोमवारी तर खूप गर्दी असणार. सो उद्याचाही कॅन्सल. परवा दिवशी बघूयात, ट्राय करणार आहे लवकरात लवकर दर्शन घेऊ. इथे कळले की गर्भगृह दर्शनासाठी तुम्हाला आदल्या दिवशी ऑनलाईन बुकिंग करावे लागते. 750 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत आणि संध्याकाळी 4 वाजता वेबसाईट चालू होते. नेक्स्ट डे गेट नंबर 4 मधून तुम्हाला दर्शनासाठी एंट्री मिळेल. इथे मेन मंदिराच्या अगदी जवळच श्री बडा गणेशजी मंदिर आहे. त्याप्रमाणेच इथे बाप्पाची विशाल मूर्ती आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी काही प्रमुख तीर्थस्थानांची माती आणि नद्यांचे पाणी वापरलेले आहे. शिवाय विटा, वाळू, गूळ आणि मेथीदाण्याचा वापर केला आहे. गणपती बाप्पासोबतच आणखीनही देवी देवतांच्या मूर्त्या इथे स्थापित केलेल्या आहेत. तसेच नवग्रह देखील आहेत. बराच उशीर झाला आहे. बाप्पाच्या दर्शनानंतर आम्ही आता रूमवरती जातोय. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, माझे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि जाता जाता पहा ही महाकाल कॉरिडॉरची विद्युत रोषणाई. लवकरच भेटूया या उज्जैन ट्रिपच्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, जय महाकाल.